नमस्कार मित्रांनो. कसे आहात? खुश आहात ना? खुश असलंच पाहिजे. मित्रांनो, आपण माझ्या अनेक व्हिडिओजना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. चॅनलला आपण सबस्क्राईब पण बऱ्यापैकी केलेलं आहे. तरी अजून माझे अनेक मित्र आहेत, की ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडलेला असेल, तर निश्चितपणे व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. जेणेकरून अनेक काही आपल्याला गोष्टींच्या संदर्भामध्ये चर्चा करता येईल. मित्रांनो, नुकताच भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपन्न झाला आणि हा दौरा काही फार असा अ, मिळालं आपल्याला असं काही नाही. फक्त एकच खेळाडू लढला आणि तो म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहबद्दलच मी आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी देतोय. मित्रांनो, या जसप्रीत बुमराहची जी खोज होती, म्हणजे जसप्रीत बुमराह आपल्याला सापडला, तो IPLमध्ये सापडला आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहनं म्हणजे अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये जसप्रीत बुमराहची फार मोठी छाप होती असं नाही. परंतु त्याची एक ॲक्शन आणि त्याच्या ॲक्शनमुळे जे काही जगभरातील क्रिकेटपटू होते, त्यांच्या पुढे एक मोठं आव्हान जसप्रीत बुमराहनं आपल्या कामगिरीने केलं आणि विशेष असं होतं, की अगदी म्हणजे स्लॉग ओव्हर असू द्या किंवा सुरुवातीच्या ओव्हर्स असू द्या, जसप्रीत बुमराहकडे बॉल द्या, 4-5 धावांच्या वर धावा जाणार नाही. हा जो एक कॉन्फिडन्स कॅप्टनला येतो, तो कॉन्फिडन्स खूप मोठा आहे आणि म्हणूनच आज भारतीय कॅप्टन रोहित शर्माचा विश्वास हा जसप्रीत बुमराहकडे त्या ठिकाणी होता. पण मित्रांनो, या कसोटी मालिकेमध्ये जर आपण बघितलं, अगदी पर्चची कसोटी ती अगदी लास्टची सिडनी कसोटी, या पूर्ण 5ही कसोटीमध्ये आपल्याकडे असं काय होतं, की जसप्रीत बुमराह म्हणजे ट्रॅव्हिस हेड आला, की जसप्रीत बुमराहकडे बॉल द्या. स्मिथ आला, की जसप्रीत बुमराहकडे बॉल द्या. लाबुशाने आऊट होत नाहीये, जसप्रीत बुमराहकडे बॉल द्या. हा जसप्रीत बुमराह सातत्याने बॉलिंग करत होता आणि एक जो अतिरिक्त लोड त्याच्यावर पडत होता, त्याचा परिणाम असा झाला, की सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी अगदी आपल्या संघाला इतकी गरज होती, परंतु जसप्रीत बुमराह त्या ठिकाणी इंज्युअर्ड झाला आणि इंज्युअर्ड झाल्यामुळे त्या ठिकाणी तो बॉलिंग करू शकला नाही आणि 160 धावांचं जे आव्हान होतं ऑस्ट्रेलियाचं, ते ऑस्ट्रेलियाला जे आपण दिलेलं आव्हान होतं, ते अतिशय मामूली ठरवलं ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी आणि कुठल्याही प्रकारची रिस्क नव्हती त्यांना. उस्मान ख्वाजाने सुटकेचा निश्वास सोडला. कारण उस्मान ख्वाजा हा प्रत्येक कसोटीत हा जसप्रीत बुमराहकडून बाद होता. 10 ते 12 धावांच्या वर त्याच्या धावाही होत नव्हत्या आणि अशा परिस्थितीमध्ये जसप्रीत बुमराह नाही म्हटल्यावर तो अतिशय रिलॅक्स झाला. मित्रांनो, क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी आहेतच आणि प्रत्येक संघाचा एक असा स्ट्रायकर बॉलर असतो, की ज्याच्यावर पूर्ण संघाची मदार अवलंबून असते. पण त्याला इतर गोलंदाजांकडून सुद्धा चांगल्या प्रकारची साथ मिळाली, तर मग कुठलीही मॅच असू द्या, कुठलाही दौरा असू द्या, त्या ठिकाणी ती जिंकण्यास खूप मोठी मदत होते. आपलं दुर्दैव असं, की या सीरीजमध्ये मोहम्मद शमी खेळायला नव्हता. जर यदाकदाचित मोहम्मद शमी असता, तर बुमराहला चांगल्या प्रकारची साथ मिळाली असती आणि ही साथ बुमराहला मिळाल्यानंतर निश्चित आपण या कसोटी मालिकेमध्ये विजय मिळवू शकलो असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की आपल्या फलंदाजांनी आपल्या गोलंदाजांना पुरेशा धावा दिल्या नाहीत. आता सौरव गांगुली ज्यांचं कमिटमेंट आहे, माजी कर्णधार, की 170-180 धावामध्ये तुम्ही कधी जिंकू शकत नाही. तुम्हाला कसोटी जर जिंकायची असेल, तर किमान 350-400 धावा या परदेशातील खेळपट्ट्यांवर केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की IPLमध्ये आपण एक मनोरंजन म्हणा किंवा काय याच्या पाठीमागे प्लॅन आहे, तो चांगलाही असू शकेल BCCIचा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आपल्याकडे ज्या खेळपट्ट्या आहे, त्या फलंदाजांना धार्जिण्या बनवल्या जातात. 350-400 धावा करण्यासाठी अगदी वन डेमध्ये सुद्धा तेवढ्या सहज धावा होतात. 20मध्ये 250 पर्यंत धावा होतात. आणि मग या ज्या खेळपट्ट्या आहेत, त्या बॅट्समनना आपण बनवतो बॅट्समनसाठी. परंतु जेव्हा आपण परदेशात म्हणजे इंग्लंडमध्ये जातो, ऑस्ट्रेलियामध्ये जातो, साऊथ आफ्रिकेमध्ये जातो, तेथील ज्या खेळपट्ट्या असतात, त्या खेळपट्ट्यांवर पूर्णपणे हिरवंगार गवत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जलदगती गोलंदाजांना त्या खेळपट्ट्या
साथ देतात आणि अशा परिस्थितीत आपले जे बॅट्समन आहेत ते तिकडे अपयशी ठरतात. हे अगदी पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. तर ही एक मानसिकता BCCIला बनवावी लागेल, की आपल्याकडे असणाऱ्या ज्या खेळपट्ट्या आहे, या गोलंदाजांना सुद्धा धार्जिण्या बनवल्या पाहिजे. फार तर काय होतं, की आपल्याकडे फिरकी गोलंदाजांना साथ करणाऱ्या खेळपट्ट्या या बनवल्या जातात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढावते, की आपले फलंदाज फिरकी बऱ्यापैकी खेळतात, परंतु त्यांना जेव्हा परदेशात खेळायचं असतं कसोटीमध्ये, तेव्हा मात्र ते बाउन्सर्स आणि ते बॉल त्या ठिकाणी त्यांची फजिती उडते आणि अशा परिस्थितीत आपण अलीकडला एक काळ असा होता, की मधल्या काळामध्ये ती एक परिस्थिती चांगली होती. 2015 नंतर थोडीशी बदलली होती. 2019-20 पर्यंत आपण हे होतं. परंतु एवढ्या 1-2 वर्षात 20 क्रिकेटचा वावर म्हणा किंवा काय एक हवा झालेली आहे फलंदाजाच्या डोक्यात. रिषभ पंतसारखा बॅट्समन होता, की थोडंसं थांबून खेळायचं होतं. सुनील गावस्करांसारखे एक अनुभवी माजी क्रिकेटपटू कर्णधार त्यांनी सुद्धा सांगितले, की एवढी काय घाई होते, की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अशा प्रकारची बॅटिंग करता आणि 20-20 सारखी बॅटिंग केली आणि थोडंसं थांबून खेळलं असतं तर हाच धावफलक 220-30 पर्यंत गेला असता. तर गोलंदाजांना सुद्धा एक काहीतरी करता आलं असतं. भलेही जसप्रीत बुमराह नव्हता लास्टच्या इनिंगमध्ये, पण प्रसिद्ध कृष्णा आणि सिराजने त्या अगोदरच्या डावामध्ये चांगली बॉलिंग केली होती. तर हा एक एकंदर हे सगळं आहे आणि जसप्रीत बुमराहला वर्कलोड इतका अतिशय दिला, म्हणजे सातत्यानं त्याला बॉलिंग करावं लागत होती. 15-15, 20-20 ओव्हर तो सतत टाकत होता आणि त्याचा प्रॉब्लेम असा झाला, की शेवटच्या कसोटीमध्ये दुसऱ्या डावात तो बॉलिंग करू शकला नाही आणि बहुतेक हे कारण निर्णायक ठरलं असावं. भलेही प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजनं 4 विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या लवकर घेतल्या, पण त्यानंतर ज्या पद्धतीची बॉलिंग त्यांच्याकडून अपेक्षित होती ती होऊ शकली नाही आणि तेही थकूनच गेले होते. कारण मोहम्मद सिराजचं एकंदर चेहऱ्याचे जर हावभाव बघितले, तर तो पण थकलेला होता आणि तेव्हाच मनात असं आलं, की ही कसोटी आपण गमावलेली आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, की वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोघांना खेळवण्याचं कारण केवळ बॅटिंग होतं आणि जर मग बॅटिंग असेल तर ते ते तसं योगदान देऊ शकले नाही. बॉलिंगमध्ये त्यांना जर बॉलर म्हणून घेतलेलं असेल तर तेवढी त्यांना बॉलिंग पण दिली नाही. 2-2, 3-3 ओव्हर अगदी त्यांनी बॉलिंग केली. वॉशिंग्टन सुंदरला एखाद्या दुसऱ्या वेळेस बॉलिंग दिली गेली. मग हे जे टीम सिलेक्शन होतं ते पण थोडंसं वेगळं वाटलं आणि अनेक वेळा असं होतं, की म्हणजे मग असं पण होतं कसोटी क्रिकेटमध्ये, की अशा काही खेळपट्ट्या असतात, की जिथे स्थिरावून खेळायचं असतं, परंतु ते बॅट्समन अशा पद्धतीने 20-20 सारखे फटके मारून बाद होतात आणि म्हणून ही जबाबदारी कोणी घ्यायची? ती जी पूर्वी अजिंक्य रहाणे घेत होता, चेतेश्वर पुजारा घेत होता. पूर्वीच्या कालावधीमध्ये राहुल द्रविड, व्ही.एस. लक्ष्मण अतिशय म्हणजे विकेटच देत नव्हते समोरच्या बॉलरला आणि जे त्या थकल्यानंतर मग ते धावा काढायला सुरुवात करायचे. ते ते एक मानसिकता असायची, की खेळाडू बॉलर्सला थकवायचं. अशा पद्धतीचं क्रिकेट म्हणजे जे काही खेळाडू आहे, ते आपल्याला आता बघावे लागणार आहे आणि तशा पद्धतीचं सिलेक्शन ही निवड समिती निश्चितपणे करू शकेल. अ, वीरेंद्र सेहवागसारखा स्फोटक फलंदाजसुद्धा कसोटीत फायदेशीर ठरतो, जसा ऑस्ट्रेलियाचा पूर्वी अ, ॲडम गिलक्रिस्ट होता. ॲडम गिलक्रिस्टकडे हीच एक क्षमता होती, की तो सामन्याचा नूर पालटून टाकायचा. त्याच्याकडे ती एक क्षमता होती. आपल्याकडे वीरेंद्र सेहवाग होता. वीरेंद्र सेहवाग समोर शोएब अख्तर आहे बॉलिंगला, वसीम अक्रम आहे, चामिंडा वास आहे किंवा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्राथ आहे. कोण आहे त्याला काही पर्वा नव्हती. तो त्याचा नैसर्गिक खेळ करायचा आणि त्याची परिस्थिती अशी होती, की तो केवळ इंडियामध्ये नव्हता. तो बाहेरच्या पण खेळपट्ट्यांवर खूप चांगली बॅटिंग करायचा. तेव्हा बुमराहसारखा बॉलर जे आपल्याला एक पूर्वीच्या कालावधीमध्ये जसं जवागल श्रीनाथ, नंतर झहीर खान हे जे बॉलर्स होते, आशिष नेहरा वगैरे, त्याच पद्धतीचा जसप्रीत बुमराह किंबहुना मला वाटतं, की त्यांच्याही एक अतिशय पुढे एक पाऊल असणारा गोलंदाज आहे आणि त्याला खेळवायचं म्हटल्यानंतर त्याच्या संदर्भात निश्चित प्लॅनिंग करावं लागेल. कुठे-कुठे त्याला म्हणजे हे करायचं कारण त्याच्यावर अतिरिक्त भार देणं हे काही भारतीय संघाला परवडणारं नाही. तर समोर चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आणि त्याच्यानंतर मग इंग्लंडला भारतीय संघ जाणार आहे कसोटी मालिका खेळायला. तर निश्चित या संदर्भात निवड समिती विचार करेल आणि चांगल्या खेळाडूंची निवड करेल, की जे खेळू शकतील. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही महान खेळाडू आहेत. त्यांना कुठे थांबायचं हे माहिती आहे. त्यांच्याबद्दल जी टीका-टिप्पणी चालू आहे, ते ठीक आहे. आता विराट कोहली ऑफ स्टंपच्या बाहेरच्या जाणाऱ्या चेंडूवर बराच वेळा बाद झाला. त्याचा एक फार मोठं सध्या चालू आहे चर्चा. मी त्या चर्चेत घुसणार नाही. कारण
की खेळाडूला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला नेमकं काय करायचं. उद्या जर विराट कोहलीने एखादी सेंचुरी केली, तर मग सगळे विराट कोहलीची पुन्हा वाह-वाह करणार आहे. त्यामुळे त्यांनी कुठे थांबायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. ते महान खेळाडू आहेत. मी तुर्तास एवढंच सांगू इच्छितो की चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघानं चांगली कामगिरी करावी आणि आता इंग्लंडची टीम आपल्याकडे येते 20 सीरीज खेळण्यासाठी आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही यंग ब्रिगेड अतिशय चांगलं खेळते. ज्यांनी साऊथ आफ्रिकेला पण तिथे जाऊन हरवलं. तर ते पण नक्कीच चांगलं खेळ करतील अशी आशा करूया. आणि मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल, तर निश्चित व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला जर